नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. देशभरात भीम जयंतीचा उत्साह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चैत्यभूमीवर महामानवाला वंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. वक्फ कायदा मुस्लिमांसोबतचा खरा सामाजिक न्याय. सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा. 50% तिकीट द्यावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसला आव्हान. सांगलीच्या पालकमंत्र्यांचा पोलिसांना नाही धाक. मिरजेत पोलिसांनीच उडवला पालकमंत्र्यांनी केलेल्या टास्क फोर्सचा फज्जा. कॅसिनो आणि अवैध धंद्यांवर पोलिसांचा आर्थिक वरदहस्त. नागरिकांमध्ये जोरदार चर्चा. कुचिकवटे महांकाळ या ठिकाणी टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 2 महिलांचा मृत्यू तर 8 जण जखमी. सर्वजण मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे रहिवासी. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप भाकरी फिरवणार. अध्यक्षपदासाठी बैठक. प्रवीण दरेकर आणि अमित सटम यांची नावं चर्चेत. सांगली कृष्णा नदीत पोहत असताना जलतरणपटूवर मगरीचा हल्ला. हिमतीने स्वतःला मगरीच्या तावडीतून सुटवलं. त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर मला त्यात काही गैर वाटत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. शिवसेना मी वाढवली. अंबादास नंतर आला आणि आता काड्या करतो. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात वादाची ठिणगी. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. फुलेंना केवळ कर्मठ ब्राह्मणांचा विरोध होता. चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही. छगन भुजबळ. मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती. बीडच्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा.